नमस्कार. आता आपण आहोत पुणे विमानतळावरती. काल काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये पुण्यातील 2 नागरिकांचा मृत्यू झालाय, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा. आज सकाळी म्हणजे पहाटे यांचं पार्थिव हे पुण्यात आणण्यात येणार आहे आणि तसंच हे दोघेही मित्र होते, जवळचे मित्र होते आणि हे दोन्ही मित्र काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। या ठिकाणी त्यांचं पार्थिव नेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत आतमध्ये। तसंच महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची उपस्थिती आहे। सर्वप्रथम गणबोटे यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या रास्तापेठेतल्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि जगदाळे यांचं जे पार्थिव आहे ते कर्वेनगरमध्ये त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर साधारण 9:30 वाजल्यापासून त्यांचं अंतिम दर्शन वैकुंठ स्मशानभूमी इथे करण्यात येणार आहे। आपण पाहू शकता विमानतळ परिसरामध्ये हे पार्थिव आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच गर्दीही जमलेली आहे। काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याला देशभरातून हळहळ व्यक्त करते आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पुण्यातील हे 2 लोक, या सगळ्या घटनेचा महाराष्ट्रभरातून निषेध होतोय। तसंच या सगळ्या जेव्हा वैकुंठ स्मशानभूमीत हे पार्थिव नेण्यात येईल तेव्हा सुद्धा जसा विमानतळावरती आपण पोलीस बंदोबस्त पाहतोय, प्रशासनाचा बंदोबस्त पाहतोय, तसाच वैकुंठ स्मशानभूमीत सुद्धा पाहायला मिळणार आहे। या संबंधीच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। पुण्याहून आकांक्षा यादव, सेफ मिरर।